नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्यातील सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील लॉकडाऊन आता 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलाय. MMR परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत तुम्हाला जाता येईल, दूर जाता येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता जेव्हा आपण अनलॉक 2 असं सुरू झालंय म्हणतोय, तेव्हा काही निर्बंध सुद्धा सर्वसामान्यांवर असणार आहेत आणि या निर्बंधांसह आपल्याला पुढचा 1 महिना एका अनोख्या लॉकडाऊनसह जगावा लागणार आहे. आपल्याला कल्पना आहे की कोरोनाचं जे थैमान आहे ते थांबण्याचं नाव घेत नाहीये. दररोज 5,000पेक्षा जास्त रुग्ण जेव्हा समोर येत आहेत, तेव्हा हा धोका टाळण्यासाठी म्हणून किंवा हा फैलाव जो आहे तो कमी करण्यासाठी आता सरकारनं अनलॉक करत असतानाच काही महत्त्वाचे नियम आणि अटीसुद्धा घालून दिलेले आहेत. त्याचं पालन करावं लागणार आहे. MMR परिसर जो आहे त्या परिसरामध्ये हे महत्त्वाचं असणार आहे. इकडे ठाण्यातली महत्त्वाची बातमी. ठाण्यात 1 जुलैपासून ते 11 जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत दूध डेअरी आणि मेडिकल सुरू राहतील. फक्त ठाणे मनपानं हा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवरून महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलीस आयुक्तांच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. सध्या ठाण्यातली कोरोना बाधितांची संख्या ही 8,198 वर जाऊन पोहोचलेली आहे. आजचा आकडा यात नाहीये, पण आतापर्यंतची ही आकडेवारी आपण बघतोय. गेल्या साधारण 1.5 महिन्यामध्ये म्हणजे अनलॉकला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून तर या कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड मोठी वाढ आपल्याला दिसतेय आणि जो नियंत्रित कोरोना होता ठाण्यातला तो मात्र नियंत्रणाच्या बाहेर जातोय. त्यामुळे आता पुन्हा अनलॉक कडून लॉकडाऊन कडे ठाण्याचा प्रवास सुरू झालाय. आणि मुंबईकरांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे, कारण आता मास्क वापरला नाही तुम्ही तर आता तुम्हाला 1,000चा दंड आकारला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेनं तसे स्पष्ट आदेश काढलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणांसह कार्यालय, खाजगी वाहनांमध्ये सुद्धा आता मास्क लावणं अनिवार्य असणार आहे. या आधीचा जो निर्णय होता तो असा होता की सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला मास्क वापरणं हे बंधनकारक होतं, पण आता तुम्ही खाजगी वाहनात जरी असाल आणि तुम्ही खाजगी कार्यालयात जरी काम करत असाल तरी तुम्हाला मास्क वापरणं हे आता बंधनकारक असणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, मुंबईकरांची नाकाबंदी आता खऱ्या अर्थानं सुरू झाली असं म्हणावं लागेल. आता कुठल्याही प्रकारे कुठेही मास्क शिवाय फिरता येणार नाही. अगदी बरोबर आहे विलास. मुंबईकरांची एक प्रकारे नाकाबंदीच केलेली आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणू बाधित संसर्ग जे आहेत रुग्ण जे आहेत ते संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला अधिक आढळून येतात. त्यामुळे मुंबईमध्ये मास्क बांधणं हे आता अधिक कडक निर्बंधासह लागू करण्यात आलेलं आहे. विशेष करून आपण बघितलं की मुंबईच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क या आधी अनिवार्य करण्यात आला होता. तसंच आता ऑफिसेसमध्ये असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी असेल जिथे एकापेक्षा अनेक लोक एकत्र काम करत असतील अशा ठिकाणी देखील मास्क वापरणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. घरातून बाहेर पडलं की तोंडावरती मास्क हा कंपल्सरी हवाच. जर का त्याने मास्क वापरला नसेल तर मुंबई महापालिकेचे अधिकारी किंवा स्थानिक कर्मचारी असतील त्या व्यक्तीला 1,000 रुपयापर्यंत दंड जो आहे तो आकारू शकणार आहे. त्यामुळे आता मास्क बांधणं हे कंपल्सरी असणार आहे. घराबाहेर पडल्यानंतर तोंडावरती मास्क असणं हे आवश्यक झालेलं आहे. जर ते नसेल तर 1,000 रुपये आता मुंबईकरांना आपल्या खिशामध्ये ठेवणं भाग पडणार आहे. नक्कीच. आणि आपण आशा करूया की जसं हेल्मेटच्या बद्दल होतं, पोलीस दिसले की हेल्मेट घालायचं आणि पुन्हा हेल्मेट काढायचं, असं मास्कच्या बाबत करू नका, कारण मास्क आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आहे. याची काळजी मुंबईकर नक्की घेतील अशी आशा करूया. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुंबईप्रमाणेच आता पुण्यात सुद्धा खाजगी लॅबना कोविड टेस्टची माहिती पालिकेला कळवणं बंधनकारक करण्यात आलंय. पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी हे आदेश काढलेत. पुण्यात सध्या 11 खाजगी लॅबमार्फत कोविड टेस्ट केले जात आहेत. या सर्व लॅबना आता कोविड पेशंटची इत्थंभूत माहिती सगळ्यात आधी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला द्यावी लागणार आहे, जेणेकरून संबंधित रुग्णाला तात्काळ उपचार देणं पालिकेला शक्य होईल. सध्या खाजगी लॅबमार्फत टेस्ट केल्या जाणाऱ्या रुग्णांची खाजगी हॉस्पिटलमार्फत बेसुमार लूट सुरू आहे, त्याला सुद्धा आळा बसावा हा यामागचा उद्देश आहे. अशा रुग्णांच्या उपचारासंबंधीचा निर्णय आता पालिका घेणार आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे पुणेकरांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
बातमी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमधून। औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी वेगवेगळे अनलॉक असणार आहेत। जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे। शहरातील दुकानं सकाळी 9 ते 5 पर्यंत सुरू राहतील। रेस्टॉरंट उघडायला मात्र बंदी असणार आहे। होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे। मॉल आणि मोठे मार्केट बंद राहतील। शैक्षणिक संस्थेत नॉन टीचिंग स्टाफला परवानगी आहे। शाळा बंद राहतील। दारू दुकानं बंद राहतील। होम डिलिव्हरी सुरू राहील। एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पास बंधनकारक असेल, पण स्पा, सलून, ब्युटी पार्लर सुरू राहील, पण निर्बंध मात्र कायम राहतील। वाळूंज MIDC 4 ते 12 जुलैपर्यंत पूर्ण कर्फ्यू असणार आहे। औरंगाबादकरांनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की वाळूंज MIDC, जी मराठवाड्यातली सर्वात मोठी MIDC म्हणून ओळखलं जातं, जिथं हजारो उद्योग आहेत आणि या उद्योगात लाखो कामगार काम करतात, आता या वाळूंज MIDC 4 ते 12 जुलै दरम्यान पूर्णपणे कर्फ्यू असणार आहे। औरंगाबाद MIDCत 8 दिवसांचा कर्फ्यू आता जाहीर करण्यात आला आहे। जे रिस्ट्रिक्शन्स आहेत मिशन बिगिन अगेन नुसार जी फेज वाईज रिओपनिंग आहे ते 31 जुलै पर्यंत आपले निर्बंध हे कायम राहणार आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये। त्यापैकी महापालिका क्षेत्रामध्ये जे नॉन इसेन्शियल शॉप्स आहेत ते 9 ते 5 या वेळेमध्ये ओपन असतील। बातमी पंढरपूरमधून आहे। पंढरपूरमध्ये 30 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून ही संचारबंदी लागू होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे। महापूजेसाठी खास ज्यांना पास दिलेला आहे त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे वारकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे आषाढी एकादशीसाठी गर्दी करायची नाहीये किंवा पंढरपूरच्या दिशेने जायचं नाहीये, असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठेत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलाय। कणकवली तालुका आणि शहराच्या आसपासच्या भागात आता स्थानिक पातळीवर कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। तसंच रत्नागिरी शहरात सुद्धा 1 जुलैपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन असणार आहे। पाहूयात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी घेतलेला हा सविस्तर आढावा। राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ती कोकणात सुद्धा वाढते आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण पुन्हा लॉकडाऊन करावं लागतं आहे। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जे महत्त्वाचं शहर आहे कणकवली, या कणकवली शहराच्या निम्म्या बाजारपेठेला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे। कणकवली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 213 कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत। याच्यापैकी जवळपास 65 ते 68 जण अजून ॲक्टिव्ह आहेत आणि 4 मृत्यू झालेले आहेत। परंतु बरेचसे रुग्ण कणकवली तालुक्यात आणि आसपासच्या भागात असल्यामुळे हा सगळा भाग कणकवली बाजारपेठेचा हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आणि याला असं सील करण्यात आलेलं आहे पत्रे लावून। इथले कणकवलीच्या या बाजारात पुढे अर्ध्या कोणी जाऊ शकत नाही आणि इथून हा सील करण्यात आलेला आहे भाग। असेच हा संपूर्ण एरिया जवळपास 1400 कुटुंब कंटेनमेंट झोनमध्ये आहेत। हे 2 काही रस्ते खुले ठेवण्यात आलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातही 1 ते 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या 580 झालेली आहे। 430 बरे झालेले आहेत, परंतु 25 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे आणि विशेषतः स्थानिक पातळीवर आता हे रुग्ण आढळायला लागले आहेत। म्हणजे ज्याला आपण कम्युनिटी स्प्रेड म्हणता येईल, हा कम्युनिटी स्प्रेड आता होताना दिसतोय आणि त्यामुळे कंटेनमेंट झोन जाहीर करावे लागत आहेत आणि पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावं लागतं आहे आणि कदाचित आणखी या पुढच्या महिन्यामध्ये ही रुग्णसंख्या आणखी वाढेल असा अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केलेला आहे। आणि त्यातही आता गणेश चतुर्थी पुढच्या 22 ऑगस्टला असणार, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकर येणार तर ते कसे येणार, गणेश चतुर्थी सण कसा होणार। हा गणेश चतुर्थीचा सण पण या कोरोनाच्या सावटाखाली आहे, पण त्याहीपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याची खबरदारी आता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे। दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। बातमी कोकणातल्या मुंबई गोवा हायवेच्या संदर्भातली आहे। मुंबई गोवा हायवेच्या निकृष्ट चौपदरीकरणाचा पंचनामा आता तुम्ही पाहणार आहात। सिंधुदुर्गातल्या कणकवली शहरात उभारल्या गेलेल्या या हायवेच्या नव्या फ्लायओव्हरला आतापासूनच तडे जायला सुरुवात झालेली आहे। तो कोसळू नये म्हणून जागोजागी ठेंगारे देण्यात आलेले आहेत। तसंच या पुलाच्या बाजूने जाणारे सर्व्हिस रोड सुद्धा खचलेले आहेत। त्यामुळे हायवे सुरू होण्याच्या आधीच प्रवाशांचा जीव धोक्यात घालून इथून प्रवास करावा लागतोय। याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर।
मुंबई गोवा या महत्त्वाकांक्षी हायवेच्या नव्या चौपदरीकरणाच्या कामाचा निकृष्ट दर्जा आता आम्ही तुम्हाला दाखवतोय. अर्थात भ्रष्टाचार झाल्यामुळेच हा निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. आणि हा कणकवलीतला मुख्य रस्त्यावरचा हा पूल आहे, फ्लायओव्हर आहे. या फ्लायओव्हरची अवस्था बघा तुम्ही की हा नवा पूल, या नव्या पुलालाच भेगा पडलेल्या आहेत. नव्या पुलाचे सगळे दगड जे रचले गेले होते ते तुटून बाहेर आलेले आहेत आणि मग ते बाहेर येऊ नयेत म्हणून असे ठेंगारे, या नव्या पुलाला असे ठेंगारे कॉन्क्रीटचे द्यायला लागलेले आहेत. इथे आता कॉन्क्रीट बाहेरून भरलं जात आहे आणि काय त्याचा दर्जा बघा. ह्याच्यावरून आता हायवे सुरू झालेला नाही आहे, याच्यानंतर अनेक अवजड वाहनं या हायवेवरून जाणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा जर भराव खचून हा पुलाचे दगड तुटून बाहेर येत असतील आत्ताच, तर हा पूल टिकणार का? का असं झालेलं याची चौकशी खरं तर झाली पाहिजे. कारण याला कोण जबाबदार आहे? हायवे विभागाचे अधिकारी खरं तर याच्यावर सुपरविजन करत असतात, परंतु त्यांना ही गोष्ट दिसली नाही का? इतकंच नाही तर जागोजागची सर्व्हिस रोडची अवस्था मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, त्याच्याच बाजूच्या सर्व्हिस रोडची ही अवस्था आहे. ही सर्व्हिस रोडला प्रोटेक्ट करणारी भिंत, ही भिंत खाली सगळी कोसळलेली आहे आणि कधीही ही भिंत कोसळू शकते. या बाजूची जी सगळी दुकानं आहेत, ही सगळी इथे लोक येत असतात, इथे गर्दी असते, वर्दळ असते. अशा परिस्थितीमध्ये ही भिंत केव्हाही कोसळून, अजून पाऊस तर अजून खूप शिल्लक आहे, केव्हाही कोसळून या दुकानांमध्ये हा सगळा भराव येऊन दुर्घटना मोठी घडू शकते. असं असतानाही या कामावरच्या दर्जाबाबत याला जबाबदार असणाऱ्या कोण जबाबदाराची कारवाई केली जात नाही आहे. इथे अशा प्रकारचे ठेंगारे जर नव्या हायवेला देण्यात येत असतील तर उद्या हायवे सुरू झाल्यानंतर याच्यात हजारो गाड्या जाणार आहेत आणि ज्या ओव्हरलोडेड असणार आहेत. अशा परिस्थितीत हा पूल टिकू शकेल का, हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे एकच नाही तर ह्या हायवेच्या, या पुलाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारच्या पुलाचे दगड सुटून बाहेर आलेले आहेत. अनेक ठिकाणचे सर्व्हिस रोड खचलेले आहेत. अशा प्रकारचं काम जर होत असेल तर ह्या कामात नेमका कुठे दोष आहे? हे केवळ निकृष्ट दर्जा आहे की या भ्रष्टाचारामुळे हे सगळं झालेलं आहे? हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या याची चौकशी झाली पाहिजे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाहणी करून गेल्याचं समजतंय, परंतु ते सांगणार का केंद्रामध्ये? कारण केंद्रामधल्या नितीन गडकरींच्या वतीनेच हे सगळं हायवेचं काम सगळं सुरू आहे. त्यांच्यापर्यंत हा प्रकार पोहोचणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात घालणारं असं जर पुलाचं काम होत असेल तर ते तातडीने आताच हायवे सुरू व्हायच्या आधीच ते दुरुस्त झालं पाहिजे, अशी आता मागणी लोक करतायत. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. मराठा क्रांती मोर्चा ठोक मोर्चाकडून आत्मबलिदान आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या काकासाहेब शिंदे स्मृती स्थळावर 23 जुलैपासून ही आंदोलन केलं जाईल. मराठा आरक्षणासाठी 42 जणांनी बलिदान दिलं. त्या 42 जणांचे कुटुंबीय आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आंदोलनाची ही घोषणा केली आहे. याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी जिव्हाळ्याची बातमी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची. सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. अकोला, मनमाड, जळगाव तसंच नागपूरमध्ये सुद्धा इंधन दरवाढी विरोधात शिवसेना आणि काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यातील गांधी चौकात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी शिवसैनिकांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचं दहन केलं. तर मनमाडमध्ये सुद्धा इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली. तिकडे जळगाव जिल्हा NSUIच्या वतीनं काँग्रेस भवनाच्या समोर सत्ताधारी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तर नागपूरमध्ये युवा काँग्रेसनं दोरीनं जीप खेचत थेट पेट्रोल पंपावर नेऊन केंद्र सरकारचा निषेध केला. सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही दिवसात मोठी वाढ झाली. या विरोधात अकोल्यातील गांधी चौकात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी शिवसैनिकांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचं दहन केलं. मनमाडमध्ये सुद्धा इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष समाधान पाटील, शहराध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनापासून मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकार विरोधात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात जळगाव जिल्हा NSUIच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस भवनाच्या समोर सत्ताधारी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ केल्यानं युवा काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी युवा काँग्रेसनं दोरीनं जीप खेचून पेट्रोल पंपावर नेऊन केंद्र सरकारचा निषेध केला। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची यावेळी मागणी करण्यात आली। वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय। बदलापूर पश्चिम भागातील महावितरणच्या कार्यालयाच्या बाहेर संतप्त ग्राहकांनी जोरदार घोषणाबाजी केली। 2 महिन्यांचं बिल भरून सुद्धा महावितरणनं भरमसाठ रकमेची बिलं का पाठवली, ही बिलं कमी होत नसल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। खरं तर आधीच अनेक आर्थिक समस्या, त्यात महावितरणच्या या बिलांनी सगळ्यांना जोरदार झटका दिला। डोंबिवली महावितरणच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला आणि वीज बिलं कमी करण्यासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं। महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत नागरिकांची बाचाबाची सुद्धा झाली, त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र नागरिकांचा गोंधळ सुरूच होता। सर्व पक्षांनी आंदोलन करून सुद्धा बिलामध्ये सूट देण्यात आलेली नसल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो। नाशिकच्या सामनगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ओम कडभाने हा 4 वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झालाय। काल संध्याकाळी अंगणात खेळत असताना बिबट्यानं त्याच्यावर हल्ला करत या चिमुकल्याला शेतात ओढून नेलं। मात्र कुटुंबियांनी आरडाओरडा करताच बिबट्यानं या चिमुकल्याला शेतात सोडून तिथून पळ काढला। बातमी विदर्भातून आहे। अकोल्यात पेरणीनंतर आता सोयाबीनचं बियाणं उगवलेलं नाहीये, म्हणून अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या टाकळी इथं शेतकऱ्यानं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। दरम्यान अधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय। 2 तासात न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा इशारा सुद्धा या शेतकऱ्याने दिला। पेरलेलं सोयाबीन उगवलं नाही, त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय। जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे 75% पेरण्या पूर्ण झाल्या। शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करायला प्राधान्य दिलंय, मात्र पीक उगवत नसल्यानं हजारो शेतकरी सध्या हवालदिल झालेत। प्रत्यक्ष पंचनामे आणि मदत मिळत नसल्यानं सुद्धा दुबार पेरणी कशी करायची हा शेतकऱ्यांच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे। सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही, त्यामुळे एका संतप्त वृद्ध शेतकऱ्यानं बियाणे विक्री दुकानाच्या समोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्यानंतर हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।